नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपल्याला बघायला भेटणार आहे साई भंडारा. आपल्या गावातून जी पालखी गेली होती, श्री साई द्रोणागिरी पदयात्रा, जी आपल्या करंजा गावातून शिर्डीला गेली होती. 9 दिवसाचा प्रवास तो झाला. मी गेलो नव्हतो आणि बरेच तुम्ही त्याबद्दल व्हिडिओ बघितले असतील. राज करंजाचा या चॅनलवर, हितेन, कौशल या तिघांच्या चॅनलवर बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला दिवसाच्या प्रत्येक व्हिडिओ बघायला भेटले असतील. तर मला यावर्षी जायला नाही भेटलं, कामानिमित्त नाही, असं सगळ्या अडचणी येतात आणि सुट्टीच नाही भेटली. आजसुद्धा माझी सेकंड शिप आहे, त्यामुळे आजसुद्धा कसा शूट करायला भेटेल हे पण अजून नक्की माहीत नाही. पण आत्ता सकाळपासून इथे आहोत, काम करतो आहे, व्यवस्था करतो आहे सगळी. बरीच मंडळी आहे आणि पाठीमागं बघू शकता पालखीसाठी फुले वगैरे सगळी सजवण्याचा जे साहित्य आहे ते सगळं आणलेलं आहे. तिकडे जेवणसुद्धा चालू आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. आणि यावर्षी आपला हा कार्यक्रम द्रोणागिरी मंदिराच्या हॉलमध्ये आहे. दरवर्षी आपण बघतो तर द्रोणागिरी मंदिराच्या बाजूलाच असतो. तर यावर्षी आपल्याला या हॉलमध्ये हा कार्यक्रम यंदा बघायला भेटणार आहे. तर नक्कीच तो सुद्धा थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करीन, कारण सेकंड शिफ्ट कामाला जाईन. काय माहिती, जसं यायला भेटेल तसं लवकरात लवकर चांगलं जास्तीत जास्त व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न असेल. आता आपण जाऊया जिथे आचार्य आपले आहेत, ज्या 10 दिवस दरवर्षी म्हणजे 10 दिवस पदयात्रींसाठी जी सेवा करत असतात आणि आता साई भंडारात ती सेवा करत आहेत. ती सर्वांसाठी, येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी ही सेवा आहे. खिचडीला नाही तसंच सांगितलं. दर्शन मात्रे आहेत आणि नारळ फोडायचं काम करतात. किती नारळ फोडून झाले ते बालदीवर. या साईडला कांदा सोलण्याचं आणि कापण्याचं काम चालू आहे. इकडे काय चालू आहे? कांदा पोहे, काय खिचडी. साईराम काय करता? पोहे 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 कांदे पोहे. कांदे पोहे हे कधी आता नाश्त्याला की जेवणावरती? जेवणावर देवाचं नाही, पोहे खायचे. जितेंद्र मात्रे घाटी मारते. जय श्री साई. काय तोय आपलं? तुरीची डाळ मस्त. तुरीची डाळ संध्याकाळी जेवणासाठी तुरीची डाळ. मस्त. राम हारेश्वर तरी चुलीसाठी लाकडं जमा करतात. फुलं मांडताय, फुले मांडतात. लाकडाचं लावतो. त्या कोपऱ्याचं काम करतात. तर मंडळी, चला जाऊया आपण मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये काय काय चाललं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. नमस्कार. आता याच्या पुढचा ब्लॉग जन्मेश मात्रे काढणार आहे. कारण आता नवीन ब्लॉगर आलेला आहे, चौथा आणि योच चालणार हल्ली. बघ, सत्य आहे. आणि फोन आलेला आहे वड्याचा, बघूया. ओम साईराम. ओम साईराम. द्रोणागिरी आई आणि शीतला देवी आई, आपल्या देवीच्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम नेहमी असतो. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता, इकडे साई चरित्र पठण हे दरवर्षी अशाच प्रत्येकाला वाचायला मिळतात इथे. आणि हा पठण नेहमी चालू असते आपल्या दर भंडाऱ्याला. आणि या बाजूला बघाल तर पालखी सजावट चाललेली आहे बघा. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आपले काही मंडळी, गुड्डू, तो सुद्धा पालखीला दरवर्षी सजवण्याचा व्यवस्थित काम करत असतो. पालखी बघा सजवल्यावर एकदा. पहिले बाबांना भेटूया. ओम साईराम. हे बघा, मस्त पालखीची सजावट सुद्धा झालेली आहे. आणि या बाजूला आपले पूजेची व्यवस्था पण पूर्ण झालेली आहे ब्राह्मणांच्या हातून. हे बघा, मस्त. ओम साईराम. भटजी पळालेला आहे बघा, बघू शकता. अरे भटजी पळालेला आहे तुम्ही आल्यावर. साईराम नंतर बघा. ओम साईराम. काय बोलत पण नाही, काहीतरी बोला. असं काय तरी दादा, तू कधी होशील? अरे ते नाही बोलायला सांगितलं तुम्हाला. अक्षय, काहीतरी बोल. नाश्ता केलास? आम्ही दोघे पण दुसऱ्यांदा बसलो. मी पुढच्याला तुम्हाला चार्ज देणार नाही, बसून हॅट्रिक करून देणार नाही.
बघू शकता वरच्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व मंडळी बघा लाईन लागलेली आहे इकडे व्यवस्थित मंडळी आहे लाईनमध्ये आणि बाकी खाली पंगत बसवलेली आहे जेवणाची आपली मराठमोळी पद्धतीमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे बघा. आणि इकडे बघा काय काय पुरी आहे आणि नंतर काय भात आहे बघा. असं वरती दाखवल्यावर मला परत असं खालती घ्यायची गरज नाही येत. हा हे बघा नंतर वरण आहे डाल हे बघा. नंतर कोबीची भाजी ओके. नंतर वहिनी चवलीची भाजी साईराम लापशी. नंतर लोणचा जिलेबी लोणचा आहे म्हणजे इथे एक इथे तिखट खा आणि एक इथे आंबट खा आणि एक इथे गोड खा. पापड सगळी चालत आपली गेलेली साईराम मंडळी बघू शकता तुम्ही खाली वाहन घालून आहे सगळी. काय घेणं पहिला नंबर लावला आई तेव्हा असं सगळे पोरं अगोदर वाढला सगळ्यांना नंतर असं आहे काय? आमची सगळी पोरं प्रामाणिक आहे. असं आहे काय? एकच पोरगा कामाचा आहे श्रेयस पाटील. मोकळा आला तो इकडे आली काय मोकळा झाल्यावर पण तो हा नंतर जेवीन असू दे का आपलाच आहे. मंडळी तुम्ही पाहू शकता आपला यावर्षी हॉलमध्ये तुम्हाला बोललो होतो यावर्षी आपला साई भंडारा हॉलमध्ये आहे आणि भरपूर मंडळी सगळे आलेले आहेत. सरपंच आहेत माजी सरपंच आहेत त्यांचे सर्वांचे आणि ग्रामपंचायत सदस्य बरेच आलेले आहेत. सोबत पब्लिक एकदम भरभरून आलेले आहेत. जेवणावर सुद्धा भरपूर आहे आणि या समारंभासाठी आपण बोलवलेले आहेत. तुम्ही बघा मोठे मुलं आहेत सर्व बघा सगळीकडे तुम्हाला माहिती जो आपण ऑर्केस्ट्रा जर यावर्षी छोट्या मुलांसोबत आपण बोलवलेले आहेत. छोट्या मुलांचा सुंदर आहे त्यांचं सुद्धा आपण भजन ऐकू. प्रत्येक साई भक्ताला आपल्या दिल्लीतील सभासदांना म्हणून विनंती त्यांनी आपापले पाहुणे ओळखा. साई भक्त आमचे पदयात्री सतत आमच्या सोबत असणारे सुभाष कुत्रे यांना म्हणून विनंती दिल्लीतील सभासदांना दिल्लीतील असणारे जितेंद्र धरल साहेब यांचं दिल्लीतील श्री साई महाराज पदयात्रा मंडळातर्फे खूप खूप स्वागत. तसेच अमित भोगर विद्यमान सरपंच अजय म्हात्रे यांचं साई द्रोणगिरी पदयात्रा मंडळ सहर्ष स्वागत करत आहे. पाहुण्यांना विनंती त्यांनी महाप्रसादाचा सेवा सदैव घडो अशी श्री साई चरणी प्रार्थना. आपण सेवेमुळे आपल्या सारख्यांच्या आधारामुळे आमची ही दिंडी यशस्वी होते. त्या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा. ओंकार कांडे आम्हाला जनरेटरची व्यवस्था करून दे. अन्नदाते आमचे माझा जीव आहे जीव सगळ्यांचा प्लेअर आहे सगळ्यांचा प्लेअर मेन तुझा
छोटासा आपल्यासमोर गायक उभा राहिलेला आहे, तो आपला साई गीत घेणार आहे. बघूया कोणता गीत घेतो. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. बघा आमचा दरवर्षीचा छोटा वारकरी, त्याला सगळं चिडवतात, तो कारसेवक आहे कारसेवक, पण नाही तो चालतच ना. सांग या ना सगळ्यांना सांग. चालत असं कोण पण कारसेवक बोलत येडा. पाठीमागून बघ काय करतोय कोण. माहिती नाही नुसतं कॅमेरामध्ये आता पुचीच नाही आलंच ना. नवीन फोन घेतला, पार्टी माग. नवीन पार्टीचं पार्टी करू आपण, बस काय घाबरतच काय. पण नवीन कामाला पण लागले, पार्टी माग. अरे कामाला लागून काय सुट्ट्यात देत नाही, काय करू. सुट्ट्या नाही दिलं तर काम सोडून जाईल. सुट्टी नाही दिली तर काम सोडून जाईन बोलू काय. मला कामावर शाकलो दिन मग दुसरं काम शोधू. पप्पांच्या ऑफिसमध्ये काम करू. चाल, पप्पांच्या ऑफिसला काम करेल बाबा मी. असे असते आमचं हे छोट्या कारसेवाची मस्ती. यावर्षी गेलो नाही ना तर लय माझ्या अंगावर की निसता मस्त्या करत असते. चालत आणि पाय दुखलेला असताना यो अजून मस्ती करा, अंगा उड्या मारून. यावर्षी कोणत्या अंगा उड्या मारल्यात? दादा मारल्यात ना. मग तेच असंच असतंय माझं. नाही तर राजदीपचा मोठा फॅन आहे तो, माझा नाही. हाय हाय वाटतं, हाय बाई हाय बाबा. चला ओम साईराम. मजा केली ना माझ्या तुम्ही जाम मजा केली. मीच नव्हतो ना तुमच्या, मला न्यायला नाही. पुढच्या वर्षी काय माझ्या साईडचा आहे हो. कोणत्या कोणत्या माणूस आहे. चला आता एक महाराजांचं गाणं ऐकूया.
आपले ब्लॉग शिकतंय. ब्लॉगर रिसेंट टाकतो आणि नेहमी आपल्या डीजे सुविधा देणारे विठू म्हात्रे यांचा आपल्या मंडळातर्फे सत्कार. मंडळाच्या कारसेविका आचारी ज्या आपल्याला 10 दिवस आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच आमचे कारसेवक सुद्धा विनामूल्य आमच्या बरोबर येत असतात. सेवा जर का तुम्हाला बघायची झाली 9 दिवस आमच्या बरोबर येऊन बघा. पाणी तापवणं असो, जेवण वाढणं असो, सामान उतरवणं असो, भाजीपाला असो, चहा पाणी, सर्व इतर जी दिंडीला सेवा लागते ती सेवा अत्यंत आनंदाने आणि न कंटाळता, सर्व कठीण काम असतं बॅगा उतरवण्याचं, चढवण्याचं, तेही काम ते अत्यंत शिस्तीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने करत असतात, न कंटाळता, न दमता.
त्यांचे सुद्धा श्री साई द्रोणागिरी पदयात्रा मंडळ आभारी आहे. प्रसाद थळी, पालखी प्रमुख मन्या दादा, मन्या मामा, ज्यांनी आत्ताच एक टेम्पो नवीन विकत घेतलाय, त्यांचं अभिनंदन. मन्या मामा, दिंडीचे खजिनदार मनोज म्हात्रे. इथे आठवण करावीशी वाटते आमच्या मास्तर यांची, गणेश पाटील यांची. ते इथे उपस्थित नाही, कधी कोणावर चिडत नाही, खूप चांगली सेवा करणारे मनोज म्हात्रे. कुठलीही सेवा त्यांना सांगा, सदैव तत्पर असणारे मनोज म्हात्रे. आपल्याला सांगायला आनंद होत आहे की हे जे पदयात्री आता दिसत आहेत आपल्याला, छोटे पदयात्री आमचे, हे सुद्धा खूप उत्साहाने आणि दिंडीमध्ये भाग घेत असतात. छोट्या पदयात्री बघा. आमचे संस्थापक अध्यक्ष त्यांची आठवण सतत आपल्याला होत राहील. त्यांनी शिकवलेली ही शिस्तीची दिंडी आपण चालवत आहोत. त्यानंतर त्यांनी टाळी दिली. अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्या साई द्रोणागिरी पदयात्रा मंडळाची जी मेन कमिटी आहे, गायन पार्टी यांना राजेंद्र भरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पदयात्रेकडून कौतुक म्हणून गावाकडून आणि आभार करत आहोत त्यांचे. अध्यक्ष कमिटी मेंबर महाराष्ट्र पोलीस समीर दादा भोईर यांचं सुद्धा आपल्या साई द्रोणागिरी पदयात्रेमध्ये हार्दिक स्वागत. आभार. समीर भोईर त्यांनी त्यांची ही सेवा अशीच सदैव चालू ठेवावी. समीर श्री साई द्रोणागिरी पदयात्रा मंडळ आपले सदैव ऋणी राहील. आपल्या हातून मी अशी सेवा सदैव घडत राहो, अशी श्री साई चरणी घडत राहो. खूप कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. दिंडीतर्फे त्यांचं स्वागत. 9 दिवस बिन चपलाने चालत असते दरवर्षी. आतापर्यंत संतोष गावण आणि त्यांच्या सौ यांनी दिलेली जी काय सेवा जी आहे ती अनमोल अशी आहे, बहुमोल अशी आहे. त्यांच्या वतीने लोचन दादा गावण यांनी स्वागत स्वीकारावं अशी विनंती. धन्यवाद. दादा कुठून आलेली मंडळी? खारकोपर, उलवानोड खारकोपर. खारकोपर.
आणि नाव काय तुमचं? नाव काय ग्रुपचं? अमृत कला संगीत भजन मंडळ नवी मुंबई. अमृत कला संगीत भजन मंडळ. अमृत कला संगीत भजन मंडळ. आणि सर्व त्या भजन मंडळामध्ये छोटी मुलं आणि त्यांनी सुंदर असं गीत गायलं आणि सुंदर असं वादन केलं. खूप भारी वाटतं. या ग्रुपमध्ये एक निरीक्षण केलं, सुंदर असा गोड आवाज आणि सुंदर असं वादन करणारा. बाबू काय नाव तुझा? याज्ञिक मोकल. याज्ञिक मोकल. याज्ञिक मोकल. त्याचा सुंदर आवाज आहे आणि सुंदर असं कीबोर्ड वादन करत होता. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितला असेल. आणि सुंदर अशी गाणी घेत होता. बाबू कधीपासून हे करतोस तू, म्हणजे या संगीताची आवड लागली तुला? आधीपासूनच शिकत होतो 6 वर्षापासून, पण आता मी 3-4 वर्ष आधी क्लास जॉईन केला. म्हणजे आमच्याच घरी क्लास आहे. कीबोर्ड आधीपासून वाजवत होता? नाही, म्हणजे आधी शिकत जरा शिकत होतो. आता आणि गायन कधीपासून करायला लागला? गायन 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्ष म्हणजे सोबतच सगळी संगीत कला शिकत होता. सुंदर असं शिकलेला आहे तू, असं मी तरी बोलतोय. कारण एक गाणी तुझी बदलीस, एकदम सर्वांचं भावुक मन केलंस. खूप भारी वाटलं ऐकून. असंच पुढं गात राहा, अशीच तुझी प्रगती हो, हीच देवाचरणी प्रार्थना. चला ताई, तुझं नाव काय? रायशा. सुंदर असं हार्मोनियम वादन केलं आणि सुंदर अशा गोड आवाजात ती सुद्धा गायत होती. आणि त्याच्या बाजूला जी कोरस मंडळी सगळीच होती, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. सुंदर असं गायन केलं, सर्वांना एक भावूक केलं. खरोखर सगळी मंडळी एकदम अशी, बाहेर पण चर्चा चालू आहे तुमची की गोड आवाज आणि सुंदर संगीत केलं. खूप भारी वाटलं. हाय बाबू. साईबाबांची यांनी सुद्धा खूप गोड संगीतं घेतली होती, छोटी छोटी पण सुंदर घेतली. आणि बाबू वाजवत होता, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, मस्त वाजवत होता. चला बाय. ती सेवा करून झालेल्या तर आत्ता स्वतः बसलेले आहेत सर्व पदाधिकारी, कमिटी मेंबर जेवायला. आणि राज्य मुलाखत घेते त्यांची. तर मंडळी, बराच आता उशीर झालेला आहे आणि सर्व मंडळी आता सुद्धा घरी गेलेले आहे. आणि आपली साई सेवक आणि कार सेवक जे आहेत ते काय घरी गेलेले नाही. अजून त्यांचं कार्य पूर्ण झालेलं नाही असं ते समजतात. आणि सर्व जुलण्यापासून सर्व उरकण्यापर्यंत अजून कार्य त्यांचं चालू आहे. अशीच सेवा जे कार सेवक 9 दिवस पदयात्रेसाठी करत असतात, तशीच सेवा ते आपल्या भंडाऱ्याला सर्व भक्त भाविकांसाठी येणाऱ्या तीच सेवा करत असतात. आणि तेच सर्व कार्य करण्याच्या वेळेत त्यांना किती वेळ जातो हे सुद्धा माहीत नसते. तर आणि व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच तुम्ही सांगा. कारण दुपारी कामाला असल्यामुळे काही व्हिडिओ मी काढल्या नाही. काही भाऊदादांनी काढल्या, काही हरिदादांनी काढल्या, काही श्रेयश, लवेश, अशा प्रत्येकाजवळ मी फोन दिलेला होता. आणि त्यांनी छोट्या छोट्या व्हिडिओ शूट केल्या, त्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. नंतर जेव्हा मी कामावरून गेलो तेव्हा काही व्हिडिओ शूट केल्या. तर त्या व्हिडिओ कशा वाटल्या नक्कीच सांगा. आणि यावर्षी मी गेलो नाही दिंडीला पहिल्याच दिवशी, फक्त आपण दुपारच्या जेवणापर्यंत ब्लॉग दाखवला आणि हाफ साई भंडाराचा. तरीसुद्धा आपल्याला आपल्या द्रोणगिरी साई पदयात्रा मंडळाकडून आपला सत्कार केला की आपण जे व्हिडिओ काढतो त्याबद्दल. तर त्याबद्दल मंडळाचे सुद्धा माझ्याकडून खूप खूप आभार. त्यांचासुद्धा मी खूप आभारी आहे. तर असेच सर्वांचे प्रत्येकांचे आभार आपला मंडळ करत असतो. बरेच जे देणगीदार असतात, ज्यांचा हातभार लागलेला असतो या कार्यामध्ये, त्यांचा सर्वांचा सत्कार आपण या दिवशी केला असतो. आणि चुकून जर कोणी आला नसेल, कोणचं नाव विसरलं असेल तर क्वचित असे काही जण राहून जातात, त्याने राग मानू नये हे मी सुद्धा सांगतो माझ्या चॅनलकडून आणि आपल्या दिंडीकडून. तर चला, भरपूर सारी धमाल यावर्षी मला करायला नाही भेटली, पण यावर्षी आत्ता जे तुम्हाला एक साई भंडाराच्या स्वरूपात मी व्हिडिओ दाखवते ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.